आगमन वेळेवर तर काही ठिकाणी वेळेच्या आतच झाले। बऱ्याच वर्षानंतर असे घडले। अंदमानवरून सुरू झालेल्या मान्सूनचा प्रवास पुढे केरळ, कोकण किनारपट्टीपासून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत झाला। पण हा प्रवास बिन पावसाचा होता। राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात सरासरीपेक्षा फारच कमी पाऊस झाला आहे। मान्सून आला पण पाऊस घेऊनच आला नाही, अशी चर्चा आजही सुरू आहे। भरकटलेल्या मान्सूनला जून महिन्यात सूर न गवसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे। विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रात जवळपास 70% पेरण्या व्हायच्या आहेत, ज्या झाल्या आहेत त्या देखील उलटण्याची स्थिती निर्माण झाली आहे। पावसाअभावी 60 दिवसांचे पीक असलेले मूग आणि उडदाचा कालावधी आता संपल्यात जमा आहे। सोयाबीनचा कालावधी पण संपुष्टात येत आहे। येत्या आठवड्यात सोयाबीनच्या पेरण्या झाल्या नाही तर उत्पादकतेवर परिणाम होईल। जो काही पाऊस झाला तो विस्कटलेला होता। जेथे पडला तेथे भरभर आला, उर्वरित ठिकाणी ठणठणाट असा यंदाच्या पावसाचा आतापर्यंतचा स्वभाव राहिला आहे। निघणाऱ्या अंकुरांना बाळसे भरण्याची सवड जर पावसाने दिली नाही तर पावसाचा शेतीला काहीच उपयोग नाही। खूप आक्रमकपणे आलेला पाऊस जमीन खरडून काढतो आणि जास्तीचे नुकसान करतो। पाऊस हा शेतीला पूरक ठरेल असा आला की उत्पादकातही चांगले होते। बाजारपेठेत पैसा खेळतो, आर्थिक चैतन्य असते। अलीकडच्या काही वर्षांमध्ये मान्सूनच्या पावसाचे तंत्र बिघडले आहे। अवकाळीचे प्रमाण वाढले आहे। हवामान बदलाचा तो परिणाम आहे असे जाणकार सांगतात। हे तंत्र जागेवर येईल की भविष्यात त्यात आणखी बिघाड होईल हे अद्याप कोणाला सांगता आलेले नाही। तीनही ऋतूने आपले वेळापत्रक पाळावे यावर बऱ्याच उपाययोजना जागतिक पातळीवर होत असल्या तरी हातात फारसे काही लागलेले नाही।